तर आपण जाऊया दुसऱ्या सामन्याच्या दिशेने. नाणेफेकी या ठिकाणी या पाहिले तर आपण एक वेळा गुरवली पाडा संघाने मात्र टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारले आहे आणि या ठिकाणी जियांश 11 कुरिवली संघाला मात्र सलामीसाठी नक्कीच पाहू शकाल जोडी आता मात्र टाळ्यांच्या गजराने मैदानाच्या आतमध्ये जात असताना आमचे दोन्ही प्रमुख पंच सुद्धा मात्र मैदानाच्या आतमध्ये जात असताना पंच उमेश केनेसर आणि पंच कृष्णा केनेसर आणि आता मात्र माझ्या समेत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत. किरोली गावाचे हे सुपुत्र आणि किरोली गावासाठी अभिमान असणं गरजेचं आहे की तुम्हाला अजय गरजसारखा एक जबरदस्त समालोचक लाभला. वेलकम अजय, तुझं मी या कॉम्बॉक्समध्ये हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद योगेश। सभी दर्शकों को अजय गरत का प्यार भरा नमस्कार और सभी का हार्दिक स्वागत सरपंच उप सरपंच कप 2023 में। टूर्नामेंट की दूसरी सुबह और दूसरे दिन का ये दूसरा मुकाबला बड़ा मुकाबला है। एक तरफ कल्याण ग्रामीण की मशहूर टीम हम देखने वाले हैं जियांश 11 कोलिवली और उनके विरुद्ध गुरवलीपाड़ा जो कि टिटवाला विभाग की एक बहुत ही बेहतरीन टीम है। आई एकवीरा स्पोर्ट्स गुरवलीपाड़ा। टॉस जीता है गुरवली के कैप्टन ने, पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर पहुंचे हैं सोमनाथ और उनके साथ प्रशांत। कमाल के खिलाड़ी है सोमनाथ, बहुत अच्छे ऑलराउंडर है, ताबड़तोड़ अंदाज में बैटिंग करने के लिए जाने जाते हैं। दूसरी तरफ प्रशांत का यदि हम जिक्र करें तो वह भी एक विस्फोटक बल्लेबाज है। निश्चित रूप से चाहेंगे कि पावर प्ले का जो खेल है पहले 2 ओवर्स का, उसका अच्छा फायदा उठाया जाए और अच्छी शुरुआत देने का प्रयास जरूर रहेगा यहाँ पर दोनों सलामी बल्लेबाजों द्वारा। बेहतरीन मौसम और बहुत ही खूबसूरत ये टूर्नामेंट, क्लासिक टूर्नामेंट का आयोजन ओम 11 किरवली, साई शेठ बजागे, राकेश तिकाड़कर और जगन शेठ पाटिल इनकी ओर से। पहला ओवर लेकर मिलिंद तैयार होते हुए, एक नया विकेट और नए सिरे से इस मैदान को भी बनाया गया। हालांकि पूर्व में भी कई टूर्नामेंट्स यहाँ पर होते रहे थे लेकिन फुल फ्लेज ग्राउंड नहीं था, लेकिन इस टूर्नामेंट के लिए ग्राउंड को नए सिरे से निर्माण किया गया और बहुत ही खूबसूरत स्टैंड्स भी बनाए गए हैं दर्शकों के लिए। पहली गेंद का सामना करने के लिए तैयार होते हुए सोमनाथ। ऑफ साइड में शॉर्ट थर्ड मैन बैकवर्ड पॉइंट पर एक खिलाड़ी कवर, एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ। पहली गेंद फुल टॉस, कमजोर गेंद, सही नसीहत दी गई है उसको। डीप स्क्वायर लेग के ऊपर से मैक्सिमम 6 रन। ड्रीम स्टार्ट कहा जा सकता है योगी बल्लेबाज के लिए। शायद कल रात सपने में यही सोचा होगा बैट्समैन ने कि पहली गेंद पर मैं छक्का जड़ूंगा और इस तरह से शुरुआत करूंगा अपनी टीम की। नक्कीच खराब चेंडू मित्र बनेन, अगदी फुल टॉस चेंडू होता आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकला अगदी गुडघ्यावर बसून मात्र फटका तरी मात्र या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी फटका एक्झिक्यूट केला आणि चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि नक्कीच सिक्सर किंग म्हणून सुद्धा मात्र या खेळाडूला आपण ओळखतोय. त्याचं नाव आहे फलंदाज सोमनाथ. चांगली सुरुवात, एक ड्रीम सुरुवात मित्र बनेन या ठिकाणी कुरुली संघासाठी. दोनों टीमों के बीच में मुकाबला हुआ था हाल ही में कुछ दिनों पहले नानकर के मैदान पर बीबी स्पोर्ट्स सिताड़े के टूर्नामेंट में। और छोटी गेंद इस बार हुक कर दिया है और फिर से गेंद मैदान के बाहर, एक और छक्का। काय जबरदस्त या ठिकाणी फटके मात्र या ठिकाणी एक्झिक्यूट करतोय आणि खास करून अजय जर पाहिले तर दोन्ही चेंडू जे आपण पाहिले, दोन्ही जे फटके आपण पाहिले अगदी चेंडूच्या मिरिटवर नक्कीच पाहू शकाल आपण. हा दुसरा षटकार या ठिकाणी नक्कीच थोडासा हुकचा अंदाज थोडासा पाहायला मिळाला आणि या जबरदस्त या ठिकाणी या मिडलिंग चेंडू पाहायला मिळाला आणि पाहू शकाल धावांचा वेग मात्र वाढत असताना या ठिकाणी 12 धावा फलकावर। सोमनाथ के बल्लेबाजी की एक खासियत है कि जब भी वो शॉट्स खेलते हैं तो ताकत पूरी झोंक देते हैं और टाइमिंग भी उनकी लाजवाब होती है। और यदि आपकी टाइमिंग अच्छी हो, ताकत का आप भरपूर इस्तेमाल करें तो फिर कोई भी मैदान आपके लिए बड़ा मैदान नहीं है, किसी भी मैदान पर आप बाउंड्री को क्लियर कर सकते हो। मिलिंद को यहाँ पर ज़रूर सोचना होगा अपने लेंथ के बारे में। पहली गेंद फुल टॉस, उसके बाद शॉट ऑफ लेंथ और कहीं ना कहीं दिशा पर भी ज़्यादा कंट्रोल नज़र नहीं आया। सटीक लाइन और लेंथ पर गेंदबाजी यहाँ पर करने की ज़रूरत है। ये विकेट ऐसा है जहाँ पर बल्लेबाज ज़्यादा छाए रहे हैं, कल के दिन के खेल में भी हमने देखा। हालांकि आज का पहला मुकाबला ज़रूर थोड़ा सा अलग रहा, जहाँ पर गेंदबाजी बहुत ही बढ़िया देखने को मिली जयमल्लार किरवली की ओर से। मनीष ने 5 विकेटें चटकाई और पहले गेंदबाज बने इस टूर्नामेंट में जिन्होंने 5 विकेट्स चटकाए हैं। अब एंगल चेंज करते हुए गेंदबाज मिलिंद, और इस बार यॉर्कर की कोशिश, निकाल दिया है गैप में। 4 रन जरूर मिलेंगे। जी हाँ, बहुत ही बढ़िया प्लेसमेंट।
म्हणजे असं वाटतं की आज पूर्णपणे लक फॅक्टर सुद्धा मात्र सोमनाथच्या पाठीमागे आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. तुम्ही पाहू शकाल हा चेंडू खराब नव्हता, परंतु या ठिकाणी कुठेतरी नशिबाची साथ मिळाली. तुम्ही पाहू शकाल थोडंसं ऑफस्टिकला जाऊन या ठिकाणी नक्कीच पास करण्याचा प्रयत्न, चेंडू पाहिला तर नक्कीच गॅपमधून चेंडू फरार झाला अगदी या फाईन बाउंड्रीच्या दिशेने. अगदी या माजी सरपंच संतोषजी माधव काकडे याच्या कटआउटला चेंडू मात्र धडकतो आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा पुलचा फटका. जबरदस्त बॅटिंग, 6 धावांसाठी हा येतो षटकार. Somnath Karbhari on fire with all cylinders and there is no half measure for the bowler. मतलब गलती की गुंजाइश ही नहीं है. जैसे वीरेंद्र सहवाग को हम देखते थे, पहली गेंद हो दूसरी गेंद हो कुछ फर्क नहीं पड़ता था, कमजोर गेंद है तो वो बाउंड्री के बाहर जाने वाली थी. उस तरह से यहाँ पर सोमनाथ का रोल है. सोमनाथ बायत के विस्फोटक बल्लेबाज. एक गेंद जो यॉर्कर लेन पर रखने का प्रयास किया उस पर भी चौका बटोरा. उसके अलावा 3 छक्के और इससे बढ़िया शुरुआत और क्या दे सकते थे सोमनाथ अपनी टीम को. स्कोर 22 रन बगैर नुकसान के. ऐसे लगता है कि घर से ही सेट होकर आए हैं सोमनाथ. मिलिंद गहरे दबाव में और ये दबाव स्पष्ट रूप से देखने को मिल रहा है. इस बार लेग स्टंप के बाहर भटकते हुए वाइड का इशारा. हालांकि मिलिंद भी एक अच्छा अनुभवी खिलाड़ी है, बहुत महत्वपूर्ण योगदान उनका भी रहता है गुरवलीपाड़ा टीम के लिए, लेकिन शुरुआत उतनी अच्छी रही नहीं है. अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट. ओ अब की बार तो और भी ज्यादा खराब लेंथ. इस बार बीमर टॉप एज लेकर गेंद निकल गई है फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. काय जबरदस्त या ठिकाणी खेळ आपण पाहतो. या प्रत्येक चेंडू मात्र सीमरेषे पलीकडेच निघून जातो आणि नक्कीच असं वाटतं की सोमनाथ अगदी मोठ्या फटक्याचा व्यापारी इथे मात्र नक्कीच या ठिकाणी ठरला आहे. तुम्ही पाहू शकाल बीमर चेंडू टॉपेश पाहिला आपल्याला आणि हा चेंडू सुद्धा मात्र फाईन बाउंड्रीच्या पलीकडे निघून गेला. अगदी विश्वपालजी केणी यांच्या कट्ट्यावरचा चेंडू मात्र नक्कीच जाऊन त्या ठिकाणी धडकतोय. आणि एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर बिन गडीबाद 28 धावा आणि वैयक्तिक 26 धावा या आपल्याला सोमनाथ कारभारीच्या बॅटमधून पाहायला मिळतात. 5 चेंडू त्यांनी सामना केला आणि षटकातील चेंडू शिल्लक आहे. अगली गेंद फ्री हिट हवा में जरूर है. इस बार थोड़ा मिस टाइम स्ट्रोक है लेकिन फील्डर बहुत दूर और कोई नुकसान होने वाला नहीं है क्योंकि फ्री हिट गेंद है. अच्छा क्षेत्र रक्षण डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के नजदीक जाकर गेंद को फील्ड किया है फील्डर ने. सर्कल के अंदर से खिलाड़ी भागे थे गेंद की तरफ. 2 रन इस दफा लेने का मौका था वहां पर सोमनाथ के पास. 2 रनों से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन बिना किसी नुकसान के. बहुत ही धुआंधार विस्फोटक और विध्वंसक शुरुआत सोमनाथ कारभारी द्वारा. रनों का अच्छा कारोबार करते हुए समय सोमनाथ कारभारी. नक्कीच पहिल्याच षटकामध्ये आपण जर पाहिलं तर जबरदस्त दमदार सुरुवात येते मात्र पाहायला मिळते या कुरुली टीमच्या वतीने. कारण नाणेफेकी गमावल्यानंतर बॅटिंगसाठी मात्र त्यांना इन्व्हाइट करण्यात आलं आणि काय जबरदस्त या ठिकाणी सुरुवात पहिल्याच ओव्हरमध्ये. ओ पुन्हा एकदा फुलटॉस आहे, स्लॉग स्वीप. उंची जास्त मिळाले, अंतर मिळेल का? चेंडू मात्र मिडविकेटच्या बाहेर निघून जातो एका टप्प्याच्या सहाय्याने. 4 धावांसाठी चौकार. कारभारी लई बारी. फुल टॉस गेंद, लगातार कमजोर गेंदें मिल रही है, उनको बख्श नहीं रहे हैं. इस बार ऊंचाई ज्यादा थी, बिल्कुल सही कहा आपने, लेकिन अपना स्पॉट उन्होंने पिक कर लिया था. उनको पता था कि फील्डर्स कहाँ पर है और कहाँ पर नहीं है. जहाँ पर फील्डर नहीं था वहीं पर गेंद को खेला डीप मिड विकेट की दिशा में और 4 रन बटोर लिए. तो इस तरह से पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ बहुत ही निराशाजनक शुरुआत आई एकवीरा स्पोर्ट्स गुरवलीपाड़ा टीम के लिए. टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का निर्णय जरूर लिया लेकिन पहले ही ओवर में 34 रन खर्च किए हैं गेंदबाज मिलिंद ने. 34 विदाउट लॉस. तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी जे प्रेक्षक स्टँड आपण पाहतोय सौरदेव स्टँड तुम्ही पाहू शकाल. त्या स्टँडमध्ये सुद्धा मात्र नक्कीच आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळतात एक स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी. आणि तुम्ही नक्कीच मैदानाच्या अगदी आमच्या उजव्या बाजूला जर गेले तर नक्की तुम्हाला सौरदेवाचं मंदिर पाहायला मिळू शकेल. आणि हे पक्षी पाहू शकाल तुम्ही, या पक्षी सुद्धा मात्र या स्पर्धेला एन्जॉय करतायत. नक्कीच ज्याप्रमाणे पक्षी उंच भरारी घेतात तेवढीच उंच भरारी या स्पर्धेने घेतली आहे समीर, असं म्हणायला हरकत नाहीये. पाहू शकाल पुण्याच्या 10 दृश्य. दुसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज किरोली विलेश कडून. गोलंदाज सज्ज होईल सचिन शेलार आणि सामना करेल आता मात्र या ठिकाणी प्रशांत. इथे मात्र समोरच्या दिशेने मात्र फटका खेळायचा होता परंतु एज पाहायला मिळाली. चेंडू मात्र या ठिकाणी पाहिला तर कुठेतरी गल्लीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. फिल्डर तिथे उपस्थित होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सुद्धा मात्र करण्यात आला होता त्या ठिकाणी परंतु निशाणा मात्र परफेक्टली साधू शकला नाहीये आणि सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट झाली. आणि सिंगलच्या वतीने धावसंख्या आता मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. बिन गडीबाज 35. जबरदस्त पार्टनरशिप आहे दोघांमध्ये पाहायला मिळते.
जी हाँ, और प्रोजेक्टेड स्कोर देखिए जरा 150 दिखा रहा है इस समय, क्योंकि करंट रन रेट 30 रन प्रति ओवर का चल रहा है। पहले ओवर में 34 रन आए। पहली गेंद अच्छी थी, अच्छी लेंथ पर रखी थी यहाँ पर सचिन ने, और बल्लेबाज बहुत दूर से खेलने का प्रयास कर रहे थे। पैरों में कोई ज्यादा हलचल देखने को नहीं मिली प्रशांत द्वारा। लेकिन अब स्ट्राइक सोमनाथ कारभारी के पास, जो 32 पर बैटिंग करते हुए मात्र 7 गेंदों का सामना किया है। कल हमने पहला अर्धशतक देखा इस टूर्नामेंट में, जय मसोबा मारेरे टीम के हरीश भुईर ने अर्धशतकीय पारी खेली थी। यहाँ पर सोमनाथ के पास अच्छा मौका है। ओ बड़ा ही विचित्र स्ट्रोक है ये, खेलना चाहते थे कहीं और, गेंद जा रही है कहीं और। बैकवर्ड स्क्वायर लेग फाइन लेग की तरफ संभवतः वो घुमाना चाहते थे गेंद को, लेकिन जब स्ट्रोक समाप्त हो रहा था तब गेंद बल्ले पर लगी मेरे ख्याल से, और गेंद निकल गई शॉर्ट थर्ड मैन के ऊपर से। किस्मत वाले हैं बैट्समैन। आज लगता है कि दिन भी है सोमनाथ का, कोई और दिन होता तो शायद ये कैच भी बन सकता था। डबल शॉट जे इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे मात्र चेंडू वेगळ्याच दिशेने ट्रॅव्हल झाला आणि नक्कीच सोमनाथला सुद्धा मात्र विश्वास नाही की एक्झॅक्टली काय घडलं या चेंडूवरती, परंतु एक धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली. हो, इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि आता मात्र चूक होणार नाहीये. टिपला अतिशय जबरदस्त शॉट फायलिंगच्या क्षेत्रामध्ये हा झेल आणि समाप्त होईल प्रशांतचा खेळ. पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी कोलोली संघाला फलंदाज बाद. देखिए सोमनाथ का भी मिस टाइम स्ट्रोक था, लेकिन वो गेंद इनफील्ड के ऊपर से निकल गई थी, वो बाल बाल बच गए। लेकिन कहीं ना कहीं प्रशांत के बारे में वैसा नहीं हो पाया। ऊपरी किनारा और बहुत अच्छा कैच विकेट कीपर के पीछे। पहली सफलता अपनी टीम को दिलाने में कामयाब हुए हैं सचिन शेलार। काफी अच्छा ओवर उनका घटता हुआ, अच्छी शुरुआत उन्होंने की है, और पहले ओवर में जो काफी सारे रन्स खर्च किए गए हैं, कहीं ना कहीं उन पर यहाँ पर ब्रेक लगाने का प्रयास हो रहा है, जिसकी सख्त आवश्यकता भी है। नए बैट्समैन दिगेश क्रीज पर पहुंचते हुए आउट होने से पहले केवल 1 रन का योगदान दे पाए प्रशांत। 36 पर 1 इस समय जयांश 11 कोलिवडी। बैट्समैन ने, कोलिवली टीम का क्रिकेट ऐसा ही है, आक्रामकता आपको देखने को हम हमेशा मिलेगी जब ये टीम मैदान में उतरती है। म्हणे नक्कीच पहिल्या धावामध्ये वेगाने धावा आल्या होत्या, त्यानंतर कुठेतरी गती होतं म्हणून मात्र सचिनचं आपल्याला कार्य पाहायला मिळालं. कारण आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू हाताळले, 3 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत आणि ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट सुद्धा त्याने मात्र प्राप्त केला. म्हणजे आपण म्हणू शकतो की कुठेतरी कमबॅक करणार षटक नवीन फलंदाज दिगेश पाहतो आणि दिगेशने नक्कीच आपल्या करिअरमध्ये एक बाईक सुद्धा जे जिंकलेली आहे. मागील 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आपण जर पाहिली तर सिरीज म्हणून त्याला बाईक देण्यात आली होती, परंतु या ठिकाणी पाहू शकाल लेट दाबास्ती करत होती, पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली शॉर्ट फायलिंगच्या दिशेने. डॉट चेंडू आलाय, जबरदस्त कंदुशी गोलंदाजी आपल्या दुसऱ्या पारोपलेच्या षटकामध्ये पाहायला मिळाली सचिन शेलारच्या वतीने. दबाव बनाया है उन्होंने बल्लेबाजों पर। और पहले ओवर में इतने सारे रन्स खर्च होने के बाद जब आप दूसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हो तो उतना आसान नहीं होता है, आपके ऊपर दबाव काफी रहता है। लाजवाब गेंद, क्लीन बोल्ड, जिस विकेट की जरूरत थी वो विकेट भी अपने टीम को दिलाते हुए गेंदबाज सचिन। जबरदस्त जबरदस्त स्पेल आणि ही खूप मोठी विकेट्स मित्र म्हणेन आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल. कुठेतरी या ठिकाणी शॉर्ट पिक करता आलंच नाही त्या ठिकाणी. जबरदस्त ही लेंथ तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकाल दुसरा अँगलने. कुठेतरी या ठिकाणी खेळायचं होतं, इन्साइड आउटचा फटका खेळायचा होता, परंतु या ठिकाणी पाहू शकाल भरपूर वेगवान चेंडू आणि मात्र सरळ इष्टा उद्ध्वस्त त्या ठिकाणी करण्यात आल्या आणि हा षटक सुद्धा मात्र या ठिकाणी सचिनचं समाप्त होत असताना. यॉर्कर लेन पर रखी हुई गेंद थी और बिल्कुल स्टंप्स की दिशा में ब्लॉक होल में उस पर आक्रामक शॉट खेलने का प्रयास। पहले ऐसे लगा कि इनसाइड आउट खेलने का प्रयास हो रहा है, फिर ऑन साइड में गेंद को खेलने का प्रयास किया था वहां पर, जबकि विकेट बचाने की आवश्यकता थी, लेकिन पूरी तरह से समझ ही नहीं पाए कि ये यॉर्कर लेंथ पर गेंद आ रही है और आक्रामक शॉट खेलने के चक्कर में आउट हो गए हैं सोमनाथ कारबारी। लेकिन बहुत अच्छी बल्लेबाजी करने के बाद आउट हुए हैं। कुल मिलाकर 33 रन बनाए उन्होंने, जिसमें 3 छक्के लगाए और 3 चौके। दमदार बल्लेबाजी का प्रदर्शन यहाँ पर देखने को मिला सोमनाथ कारबारी द्वारा। टीम का स्कोर 2 ओवर के बाद 37 रन 2 विकेटों के नुकसान पर। अच्छा पलटवार देखने को मिला है यहाँ पर आई एकविरा स्पोर्ट्स गुरवडीपाडा टीम द्वारा। परंतु जे कार्य सोमनाथला जे करायचं होतं त्याने मात्र कार्य चांगल्या पद्धतीने केलं असं आपण नक्कीच म्हणू शकतो. कारण 33 धावांचे मात्र या ठिकाणी जबरदस्त योगदान त्याने आपल्या संघाला दिलं, परंतु सचिन शेलारचं कमबॅक लाजवाब. फक्त त्यांनी 3 धावा खर्च केल्या, 2 महत्वाचे फलंदाज बाद केले, म्हणजे जी सलामीला जोडी आली होती ती जोडी त्याने मात्र माघारी पाठवली. आणि आता मात्र पाहू शकतो आपण कुलोली संघामध्ये थोडंसं मात्र या ठिकाणी आपल्याला
थोड़ा सा इत्मीनान जरूर खिलाड़ियों के बीच में अब नजर आता हुआ, जहां तक कुरवलीपाड़ा टीम का सवाल है। आज का ये दूसरा मैच है और इसके बाद तीसरा मुकाबला गावदेवी उम्बारडे बनाम गांधारी। एक और बड़ी भिड़ंत देखना मत भूलेगा। उसके बाद एक और वार ऑफ टाइटन्स हमें देखने को मिलेगा, एसके स्पोर्ट्स राया बनाम निम्बवली। नेवर लेकर अमर, गेंदबाजी में पहला परिवर्तन। ओहो, बीमर के साथ शुरुआत और उसको निकाल दिया है फाइन लेग बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। खराब चेंडू मित्र म्हणे अगदी पाहू शकला आपण असं वाटलं की नक्कीच अमरच्या हातातून मात्र चेंडू मात्र हा निसटला असावा. हो येस, आणि त्यानंतर मात्र जबरदस्त शॉर्ट सिलेक्शन पाहिलं आपण 6+1 अगदी स्वर्गीय बालराम बजागे आणि सोमनाथ बजागे प्रतिष्ठानच्या डोक्यावर चेंडूला मात्र या ठिकाणी पाठवण्यात आलं. खराब सुरुवात, पुढील चेंडू फिरे हिट, त्याच्यावर येईल का मोठा हिट. ओहो, प्रयत्न नक्कीच पाहायला मिळाले, परंतु या ठिकाणी लिडिंग एज एचटी रक्षण मात्र नक्कीच झेल पकडण्यात या ठिकाणी, परंतु धावचीची सुद्धा संधी निर्माण झाली होती, परंतु या ठिकाणी फेंकी थोडीशी संत पाहायला मिळाली. त्याचमुळे मात्र या चेंडूवर कुठल्या प्रकारची धाव मात्र या ठिकाणी फलंदाज पूर्ण करू शकले नाहीत. धावसंख्या स्थिर, 2 गडी बाद 44. ये दूसरी मर्तबा हमने देखा इस पारी में फ्री हिट पर बाउंड्री नहीं आई है। पहली फ्री हिट पर 2 रन आए थे, इस बार डॉट बॉल और ये फुल टॉस थी, लेकिन हवा में बीट होते हुए बैट्समैन, बढ़िया एफर्ट पीछे। विकेट कीपर भी रोक नहीं पाए थे, लेकिन शॉर्ट थर्डमैन के खिलाड़ी काफ़ी सतर्क, उन्होंने गेंद को रोका। तब तक 1 रन 22 के रूप में स्कोर आगे बढ़ता हुआ 45 रन 2 विकेटों के नुकसान पर। तीसरे ओवर का खेल प्रगति पर, 5-5 ओवर का ये मुकाबला। पहले राउंड के सभी मैचेस इस टूर्नामेंट में 5-5 ओवर्स के होने वाले हैं। और एक महत्वपूर्ण अनाउंसमेंट जो हमने कल भी की थी, इस सीरीज़ के लिए जो पॉइंट्स पकड़े जाएंगे वो केवल सेमीफाइनल तक के ही पकड़े जाएंगे, और 1 रन के लिए 1 पॉइंट, 1 विकेट के लिए 5 पॉइंट्स। लॉफ्टेड शॉट ऑन साइड में, वाइड ऑफ डीप मिड विकेट खिलाड़ी वहां पर मौजूद है, 1 रन जरूर मिलेगा। दूसरे का प्रयास भी नहीं हो रहा है क्योंकि मौका नहीं है। बहुत अच्छी फील्डिंग प्रदीप की, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 46 रन 2 विकेटों के नुकसान पर। क्योंकि यहाँ पर रन तो बहुत बन रहे हैं, परिस्थितियां बहुत अच्छी है बल्लेबाजों के लिए, और जैसे जैसे और तेज धूप यहाँ पर मैदान में खिली रहेगी, दोपहर का सत्र शुरू हो जाएगा, और ज़्यादा रन शायद देखने को मिल सकते हैं। और उस वजह से कहीं ना कहीं 5 ओवर्स में 70 के आसपास जो स्कोर है वो काफ़ी अच्छा स्कोर साबित हो सकता है। 50 के अंदर तो बिल्कुल भी अच्छा स्कोर नहीं माना जाएगा। इस बार लीडिंग एज लगा, सिंगल जरूर मिलेगा यहाँ पर। आणि असं वाटतं की ज्याप्रमाणे या ठिकाणी कुलोली संघाची बॅटिंग सुरू आहे, अजय नक्कीच कुठेतरी 60-70 पर्यंत नक्कीच जाण्याचा प्रयत्न असेल, परंतु सचिनने जो कमबॅक केलं त्यानंतर मात्र नक्कीच या ठिकाणी त्याच्या पावलावर पाऊल टाकून मात्र कुठेतरी अमर सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, कारण पहिल्या चेंडू भीमर हाताला होता, परंतु त्यानंतर हीच फलंदाजाने पूर्णपणे शांत ठेवलेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पाहू शकाल या ठिकाणी पुन्हा एकदा बाईचा इशारा पंताच्या वतीने एक्स्ट्रा धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते, आणि या सिंगलच्या वतीने धावसंख्या पुढे जाते 48 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अच्छे कंट्रोल के साथ अब गेंदबाजी देखने को मिल रही है। पहली गेंद उनके हाथ से छिटक गई थी, उस पर छक्का भी जड़ा था बैट्समैन ने, दिगेश के बल्ले से वो सिक्सर निकला था। इस समय स्ट्राइक दिगेश के पास, 8 पर बैटिंग करते हुए 5 गेंदों का सामना किया है, और इस ओवर में अभी भी 1 गेंद बची हुई है। अमर आपण जर पाहिलं तर नक्कीच परफेक्टली एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. इथे मात्र मिस्टामिंग फटका सॉफ्ट डिस्मिस होण्याची दाट शक्यता आहे, नाकारता येणार नाही, आणि टिपलाय अमरने हा झेल समाप्त होईल. दिगेशचा खेळ धक्का क्रमांक 3 लागत असताना जियांश 11 कोलिवली टीमला. अच्छी शुरुआत के बाद पारी कहीं ना कहीं अब लड़खड़ाती हुई नजर आ रही है। पहले ओवर में 34 रन आए थे, तब लग रहा था कि बहुत ही बड़ा टोटल देखने को मिलेगा, लेकिन अच्छी वापसी गेंदबाजों द्वारा दबाव बन रहा था। इस ओवर में ज्यादा रन्स नहीं आ रहे थे। लॉफ्टेड शॉट खेलने का प्रयास किया, सिर आसमान में चला गया और टॉप एज लगा, आसान सा कैच। खुद गेंदबाज अमर ने वहां पर कोई गलती नहीं की, तो इस तरह से ये तीसरे विकेट का पतन हुआ है, जबकि स्कोर है 48 रन 3 ओवर का खेल समाप्त। यानी कि अभी भी जो स्कोर हम देख रहे हैं बहुत अच्छा है, 16 रन प्रति ओवर के हिसाब से अभी भी रन बन रहे हैं, और यही रफ्तार भी कायम रखेंगे बल्लेबाज तो 5 ओवर्स में 80 रन बन सकते हैं योगी। परंतु एक नक्कीच मित्र म्हणजे की चिंतेची बाब असे की पहिल्या ओव्हरमध्ये ते कोलिवली संघाने 34 धाबा जोडल्या होत्या, परंतु त्यानंतर दुसऱ्या 2 ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर गोलंदाज फक्त 12 धाबा खर्च केल्या, म्हणजे 14 धाबा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की या ठिकाणी कुठेतरी कमबॅक कोलिवली टीमच्या विरोधात गुरुलीपाडा संघाने सुद्धा केलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. जी हाँ, बहुत अच्छी वापसी है, और मैं समझता हूँ कि यहाँ से अभी बचे हुए 2 ओवर्स में
20 के अंदर भी रन गेंदबाज खर्च करेंगे तो उनके लिए वो बहुत अच्छी रिकवरी रहेगी और 70 के आसपास का टारगेट निश्चित रूप से यहाँ पर चेज भी हो सकता है। 70-75 रन चेज हो सकते हैं। एक तो गरोलीपाड़ा टीम के पास भी बैटिंग में फायर पावर है। नेवर लेकर दीपेश, स्विंग एंड मिस, तेज तर्रार गेंद, फुलर लेंथ, ऑफ स्टंप के बाहर छकाया बैट्समैन को। बल्कि सचिन शेलार गेंदबाज है और दीपेश नए बैट्समैन आए हैं। तडकीचा सचिनचा आपण हा दुसरा स्पेल पाहतोय, कारण सचिनने पहिल्या स्पेलमध्ये या 3 धावा खर्च करत 2 गडी बाद केली होती आणि मात्र दुसऱ्या स्पेलला सुद्धा मात्र चांगला चेंडूची सुरुवात केली. इथे मात्र चेंडू हवेत होता, परंतु या ठिकाणी गलीमधील जो फिल्डर होता तो मात्र निकेत चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाहीये आणि त्याचमुळे मात्र फलंदाजांना संधी मिळाली एक धाव पूर्ण करण्याची आणि सिंगलच्या वतीने धावसंख्या आता मात्र पुढे जाते. 3 गडी बाद 49 धावा. तर यानंतरची पुढची सामना आपण पाहणार गावदेवी उंबाडे विरुद्ध गांधारी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. रन्स बनाना निश्चित रूप से थोड़ा मुश्किल रहा है पिछले 2 ओवर से। इस बार छोटी गेंद उसको पुल कर दिया है। फील्डर डीप में मौजूद है, डीप मिड विकेट की तरफ। एक ही रन मिलेगा। दीपेश जो कि कप्तान है, महत्वपूर्ण भूमिका उनकी भी रहेगी। यहाँ से बड़ी जिम्मेदारी है उनके कंधों पर। सिंगल के साथ 50 रन पूरे हुए हैं जयंश 11 कोलिवली टीम के। 50 अप। इस बार ओवर पिच लॉफ्टेड शॉट खेला है, गेंद हवा में और फील्डर से दूर। खाऊ कॉर्नर की दिशा में ये 6 रन। नक्कीच अतिशय जबरदस्त फटका, अगदी ओरपी चेंडू. तुम्ही नक्कीच हा रिप्ले पाहू शकाल. जबरदस्त या ठिकाणी मिडलिंग फटका पाहायला मिळाला आणि नक्कीच कुठेतरी फटक्याची या आवश्यकता होती. अगदी जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर. फिल्डर तिथे होते, परंतु या ठिकाणी पाहू शकाल पोचू शकले नाही. त्याच्या आवाकाच्या बाहेर हा चेंडू होता आणि सकार वसूल केला फलंदाज सचिनने. षटकार आलाय यस, आणि या षटकाराने मात्र 50 धावाचा टप्पा सुद्धा मात्र या ठिकाणी पूर्ण होत असताना 56 धावा धाफलक्यावर. एक और बेहतरीन स्ट्रोक। इस बार छोटी गेंद उसका फायदा उठाते हुए, हालांकि प्रोटेक्शन है डीप में स्वीपर कवर की दिशा में, बढ़िया फील्डिंग, लेकिन 2 रन लेने से नहीं रोक पाएंगे वहां पर फील्डर। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 58 रन। अच्छे टच में नजर आते हुए बल्लेबाज सचिन, सचिन के विरुद्ध सचिन। गेंदबाज भी सचिन है और बल्लेबाज भी सचिन, और बड़ा गहरा नाता है इस नाम का क्रिकेट खेल से। इस ओवर से अभी तक 10 रन आए हैं। ओ बढ़िया वापसी, क्लीन बोल्ड कर दिया इस बार। पिछली 2 गेंदों पर 2 अच्छे शॉट्स लगाए थे, लेकिन सचिन शेलार इनको आप मैच में से दूर नहीं रख सकते हो। विकेट टेकिंग ऑप्शन है और ये एक और विकेट उन्होंने झटक लिया है। थोड़ा आगे निकले थे और थोड़ा सा अपने आप को रूम देकर ऑन साइड में उठाकर खेलने का प्रयास कर रहे थे। गेंद की लाइन को पूरी तरह से छूक गए। बहुत अच्छी लेंथ पर रखी हुई गेंद, ये गुड लेंथ पर। देखिए टॉप ऑफ स्टंप लगी है गेंद। गजब की गेंदबाजी आणि जबरदस्त या ठिकाणी स्पेल सचिन शेलारचा मात्र समाप्त होत असताना अगदी उजवी इष्टी मात्र त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आली. जबरदस्त या ठिकाणी वापसी आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला गुरुलीपाडा संघाच्या वतीने 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होत असताना 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 58 धावा. दीपेश खेळतोय, त्यांनी एक चेंडू आतापर्यंत फेस केलाय. एकच धावतोय बॅटमधून पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय मॉन्टी. आणि अजूनही मात्र एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे. तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी या करंट रन रेट जर आपण विचार केला तर नक्कीच 14.50 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 58 धावा धाफलक्यावर 4 गड्याच्या मोबदल्यात. जबरदस्त या ठिकाणी खेळ दोन्ही संघांच्या वतीने आपण पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा विचार जर केला तर नक्कीच फलंदाजाने पूर्णपणे वार केला गोलंदाजांवर, परंतु त्याच्यानंतर गोलंदाजाने मात्र नक्कीच वापसी करून दाखवली. आणि इथून जर नक्कीच किमान 10 किंवा 15 धावा जरी आल्या तर नक्कीच आपल्याला 70च्या जवळपास हा संघ पोहोचताना पाहायला मिळू शकेल. आणि जेव्हा तुम्ही नक्कीच 60, 70, 80 नक्कीच इथे मात्र जर एखादा टार्गेट जर उभा केला तर मात्र नक्कीच या ठिकाणी चेसिंग करत असताना मात्र त्या धावाचा तुम्ही नक्कीच या ठिकाणी पाठलाग करू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. देखिए पहले ओवर के बाद ऐसे लग रहा था कि 100 से अधिक रन शायद देखने को मिल सकते हैं इस पारी में, लेकिन अब कोलिवली के जो समर्थक है, कैप्टन भी सोच रहे होंगे कि 70 का आंकड़ा भी हम छू लेंगे तो बहुत होगा। और सही संपर्क, मधुर ध्वनि गेंद से
जब संपर्क हुआ बल्ले का, लाजवाब शॉट, 6 रन। अरे काय जबरदस्त साऊंड आपल्याला इथे मात्र ऐकायला आपल्याला अगदी टक असं साऊंड इथे मात्र आपण ऐकलं आणि जबरदस्त त्याच्यावर छाप पडली होती षटकाराची. पाहू शकाल तुम्ही थोडेसे ऑफस्टिकचा चेंडू होता ऑन साईडला मात्र ठिकाणी पाहायला आपल्याला अगदी मिड विकेटच्या रोखाने चेंडू जातोय जातोय आणि निघून गेला अगदी भाग्यश्री दशरथ बजागे प्रत्यक्ष टँकच्या डोक्यावरून. जैसे ही गेंद बल्ले पर लगी थी उस पर छाप पड़ चुकी थी 6 रनों की। इतना जबरदस्त संपर्क था गेंद और बल्ले के बीच में। दीपेश के बल्ले से ये खूबसूरत सिक्सर। टीम का स्कोर उछलता हुआ 64 रन 4 विकेटों के नुकसान पर। 5 गेंदों का खेल अभी भी शेष है। जयंत श्री रक्षक कल्पिश होते त्या ठिकाणी आणि नक्कीच कुठल्याही मात्र चिंता न करता असताना मात्र त्यांनी फेक केली आणि अगदी मधल्या अष्टेवर चेंडू जाऊन मात्र या ठिकाणी धडकला. पाहू शकाल तुम्ही या ठिकाणी अजून या डावातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. जी हाँ, एक गेंद बची है। एक सिंगल भी इस ओवर में आया था। 8 रन अभी तक इस ओवर से आए हैं और टीम का स्कोर 66 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स। कमाल की वापसी रही है इस मैच में। आई एकवीरा स्पोर्ट्स गुरवलीपाड़ा टीम की पहले ओवर में 34 रन खर्च हुए थे, उसके बावजूद भी हम देख रहे हैं कि केवल 66 रन देखने को मिल रहे हैं, जबकि अंतिम गेंद शेष। कुछ करना चाहते थे ऑफ साइड में, गेंद अंदर लगी बल्ले के, ऑन साइड में खुद गेंदबाज गेंद पर झपटे हैं और बढ़िया थ्रो यहाँ पर दोनों बल्लेबाज एक ही सिरे पर। अंतिम गेंद पर भी रन आउट के रूप में बैट्समैन आउट होते हुए। तो इस तरह से पारी समाप्त होती हुई जयांश 11 कोलिवली टीम की इस महत्वपूर्ण मुकाबले में। पहले राउंड का मैच है। कुल रन संख्या 67, 67 रन और 68 रनों की चुनौती 5 ओवर्स में यह मुकाबला जीतने के लिए आई एकवीरा गुरवलीपाड़ा के सामने। संपूर्ण समर्पण योगी इसे कहते हैं। जिस तरह से गेंदबाज ने गेंद डालने के बाद यू टर्न लिया और चले गए गेंद की तरफ सर्कल के नजदीक, और उसके बाद कमाल का थ्रो भी उनका रहा। काय जबरदस्त वापसी पाहायला मिळाली आपल्याला या ठिकाणी गुरवलीपाडा संघाच्या वतीने. तर या धावांचा पाठलाग होईल की नाही तत्पुरत्यावर पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे बोलणार आहोत. संघ आहेत गौतमी स्पोर्ट उंबाडे विरुद्ध गांधारी. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण त्वरितच नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 गडी बाद 67 धावा धावफलक्यावर आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 68 धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी एकवीरा गुरवलीपाडा संघाला मात्र या ठिकाणी करावं लागेल. तुम्ही पाहू शकाल पहिल्या डावामध्ये पहिल्या तर प्रशांतने फक्त एकच धाव आपल्या संघाला योगदान दिलं. सोमनाथने जबरदस्त सुरुवात केली 33 धावा. त्याच्या बॅटमध्ये पाहिले आपण 10 चेंडू त्याने फक्त फेस केले, परंतु त्याच्यानंतर पाहिलं तर लगेच गोलंदाज कमबॅक पाहिला. पण दिगेश 8 धावांवर बाद झाला. सचिनच्या बॅटमधून 10 धावा पाहिल्या आपण. मॉन्टीने एकही धावाचं योगदान दिलं नाही. दीपकच्या बॅटमधून 7 धावा पाहिल्या. हर्षच्या बॅटमधून 1 धाव आणि त्याच्यानंतर विघ्नेशने 1 धावाचं योगदान दिलं. अशा प्रकारचं आपण जर खेळ पाहिला तर 5 षटकाच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 67 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. गौतमी उंबाडे आणि गांधारी या दोन्ही संघांना शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. नाणेफेकीसाठी यायचं आहे. ज्या संघाचा संघनायक वेळेवर उपस्थित राहणार नाही त्याच्या संघावर नक्कीच या ठिकाणी आयोजकांच्या वतीने नक्कीच कारवाई केली जाऊ शकेल. गांधारी संघाचा कॅप्टन आणि उंबाडे संघाचा कॅप्टन नक्कीच अडोस पडोस की लढाई तुम्हाला पाहायला मिळू शकेल. अजय कारभारी प्लीज त्वरित यायचं आपण नाणेफेकीसाठी. आणि गांधारी संघाचे कॅप्टन आलेले आहेत. उंबाडे संघाला विनंती करतो की आपण सुद्धा त्वरित यावं. गांधारी संघाच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही आमदार चषकाचा नक्कीच आस्वाद घेतला. सन्माननीय विश्वनाथजी भुईर यांच्या मार्गदर्शनाखाली ती स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाली. ग्रामीण आणि ओपन क्रिकेट त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. भूमिका केले पण गांधारी संघाच्या वतीने ती स्पर्धा ग्रामीण संघाच्या संघाने जिंकली. आय थिंक सरवलीपाडा संघाने ती स्पर्धा जिंकली होती. सागर भुईर याचा मात्र जबरदस्त खेळ तुम्ही त्या स्पर्धेमध्ये पाहिला असेल. आणि जाऊया आपण नाणेफेकीकडे. आणि तुम्ही पाहू शकाल नेक्स्ट मॅच उंबाडे विरुद्ध गांधारी. अडोस पडोस की लढाई. जबरदस्त टेलिकास्ट आपण पाहतोया SK एंटरटेनमेंट. वेलकम अजय. गौतमी उंबाडे संघ प्लीज आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. जर एखादा वेळीचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला
आणि जर आपला संघाचा संगणक इथे जर उपस्थित राहिला नाही तर मात्र तुमच्या संघाला नक्कीच पॅनल्टीचा सामना करावा लागेल. सरपंच उपसरपंच चषक 2023 मध्ये सर्व आलेल्या खेळाडूंचं पाहुण्यांचं आणि क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि ही नाणेफेकी करण्यासाठी किरोली गावचे समाजसेवक आणि इतके उत्कृष्ट क्रिकेटपटू रमेशजी बजागे आपल्यास विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. 5 ओव्हरची मॅच असेल, 2 षटकांचा मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल आणि संघामध्ये आपण ही नाणेफेकी संपन्न करतो. एका बाजूला पाहू शकाल सरपंच आहे आणि दुसरीकडे पाहिलं तर उपसरपंच आहे. असं तुम्हाला कॉल इथे मात्र देणं अनिवार्य आहे. तर गावदेवी उंबाडी संघाचे या ठिकाणी या कॅप्टनने कॉल दिला या उपसरपंच, परंतु आलेला आहे उपसरपंच. टॉस विनिंग कॅप्टनला गणेश बजागे यांच्या माध्यमातून आपण हे शीतपेय देत आहोत. सामना सुरू झालेला आहे त्यामुळे मी नक्की तुमच्याशी संवाद साधणार नाही. ओनली डिसिजन बॅटिंग. कारण की दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. चांगला खेळ आणि दोन्ही संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो नाणेफेकी संपन्न झालेली आहे. टॉस जिंकला भूमिक 11 गांधारी संघानं आणि बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. तर आपण टॉस बॉक्समध्ये सरळ जाऊया. कॉमेंट बॉक्समध्ये तिथे सज्ज आहेत माझे 2 सहकारी समालोचक समीर ठाकरे आणि अजय गरत. थँक्यू. थँक्यू सो मच. पहिली धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू वाईड होता खरं तर. अकुटप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, यावेळी थोडासा वेगामध्ये बदल केला होता. व्हेरिएशन पाहायला मिळालं. कमालीची सुरुवात आपण पाहिली बॅटिंग करत असताना. खास करून सोमनाथनं विस्फोटक स्टार्ट मिळवून दिला. सोमनाथ कारभारी ज्याच्या बॅटमधून 33 धावा आपण बघितल्या होत्या. असं वाटत होतं की जेव्हा सोमनाथ बॅटिंग करत होता सहजगत्या 90 ते 100 धावा बनवतायत की काय 5 षटकामध्ये. हो, यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, लेग स्टिक सोडून जाणारा बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव इथे मिळेल. 2 अतिरिक्त धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाजी करत असताना नरेशनं. याच 2 संघादरम्यान आपण नांदकरच्या मैदानावर जी लढत पाहिली होती त्या लढतीमध्ये मात्र कोलिवली संघाला पराभूत करत असताना गुरवली पाडानं तो सामना जिंकला होता. खरं तर येस, कोलिवली संघानं तो सामना जिंकला होता त्या ठिकाणी. पुन्हा एकदा बोलत तयार. हो, यावेळी मात्र पिकअप चेंडूला जरूर पीक केला आणि सरळ मिडविकेटच्या बाहेर जातोय चेंडू. सीमा पार, 4 धावा चौकार. पाहूया आपण रिप्ले मध्ये. क्षेत्ररक्षकानं प्रयत्न केलाच नव्हता झेल घेण्यासाठी. खरं तर जायला हवा होता मात्र तो 1 बाउन्स वर कलेक्ट करण्यासाठी थांबला आणि चेंडू मात्र सरळ सीमेच्या बाहेर जातोय. 4 धावा चौकार. धावसंख्या 4 धावेने आता पुढे जात असताना आपण पाहतोय 7 वर जाऊन पोहोचली. 7 रन्स ऑन द बोर्ड. नेक्स्ट मॅच उंबरडे विरोधात गांधारी अशी आपल्याला पाहायला मिळेल. नुकतंच ज्या सामन्याचा टॉस झाला, खूप चांगलं ग्राफिक्स आपण पाहतोय SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. सरपंच उपसरपंच चषक 2023 डे 2 हे पाहतोय आपण. कपिल इंटरनेट सर्व्हिस, वायफाय, हाय स्पीड, लोएस्ट प्राइस. आणि त्यानंतर हे पुढे एकदा आपण एक फ्लेक्स पाहू शकता. कपिल केबल अँड झरीमरी केबल इंटरनेट सर्व्हिस. पहिलं षटक सुरू आहे. प्रत्येकी षटकामागे आपण जर विचार केला तर 15 पेक्षा जास्त धावा, 15 पर्यंत धावफलक खरं तर पोहोचवावंच लागेल प्रत्येकी षटकामागे. यावेळी पुन्हा एकदा व्हाईट बॉल. तिसऱ्यांदा आपण पाहतो अवांतर धाव इथे खर्च केली आहे. अतिरिक्त धावा ज्या खर्च केल्या जात आहेत ना त्या कुठेतरी थांबवाव्या लागतील. तर नक्कीच या ठिकाणी शुभेच्छा आल्या आहेत कोलिवली संघासाठी. स्पेशली जय बोले 1360 ग्रुप मुठवल यांच्या वतीने नरेश कारभारी आणि कोलिवली संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद कुमार रणवी. थँक्यू सो मच. आणि या दरम्यान उत्तुंग षटकार, धम्माका पाहायला मिळाला. ब्लास्टिंग स्ट्रोक. पाहूया पुन्हा एकदा आपण रिप्ले मध्ये. नरेश गोलंदाजी करतोय आणि कल्पेशच्या बॅट मधून हा दमदार षटकार आपण बघितला. फुल टॉस बॉल होता. बॅटरसाठी तितकंस मी म्हणेल कष्ट घ्यावे लागलेच नाही. ते पाहू शकता. सहजगत्या सीमेच्या बाहेर फेकून दिला. 6 धावा इथे मिळाल्या. खराब चेंडूची लेंथ होती, लेंथ तर सापडलीच नव्हती. फुलटॉस बॉलला पीक केला आणि सरळ 6 धावा प्राप्त केल्या जात आहेत. धावसंख्या 6 धावेने आता पुढे सरकत असताना 14 वर जी धावगती हवी होती. पॉवर प्ले मध्ये जी सुरुवात हवी होती, तर पॉवर प्ले तुम्हाला कॅपिटलाइज करावंच लागेल. जास्तीत जास्त धावा पॉवर प्ले मध्ये तुम्हाला जमा कराव्याच लागतील.
68 धावा तुम्हाला बनवायच्यात 5 ओव्हर्समध्ये. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ असताना नरेशच्या विरोधात आक्रमणाला सुरुवात केली आहे. जशास तसं प्रति उत्तर दिलं जातंय. ठोसास ठोसा दिला जातोय असं म्हणायला हरकत नाहीये. नरेश पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळी पुन्हा एकदा ओव्हर पिच वर घेऊन चुडला सरळ भिरकावून दिला. वाईट इज लॉंग ऑन सीमा पार. वन मोर विकेट. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. वॉट अ बॅटिंग. सेन्सेशनल सनसनाटी मैदानामध्ये आली आहे असं म्हणावं लागेल. हे पाहू शकता सुरुवातीला स्वतःला जागा बनवली. इनसाइड आउट होत होते. लेग स्टिक वर जाऊन चेंडूला सरळ ओव्हर पिच हा बॉलीवर घेऊन फेकून दिला. वाईट इस्ट लॉंग ऑन सीमेच्या बाहेर येणारा हा षटकार. कल्पेश आक्रमणाला सुरुवात करतोय. जशास तसं प्रत्युत्तर देत असताना ईट का जवाब पत्थर से. 20 धावा धावफलकावरती एकही खेळाडू बाद झालेला नाहीये. नरेश पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. फॉलिंग स्लॉग स्वीप. वन मोर विकेट. बॅक टू बॅक हा तिसरा षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल आपण पाहतोय 26 धावा. काय पॉझिटिव्ह रिप्लाय दिल्या हे पाहू शकता. फॉलिंग स्लॉग स्वीप पाहायला मिळाला. थोडीशी बॉडी डाऊन होत होती, मूव्ह होत होती, तरी देखील बॉलवर शेवटपर्यंत नजर कायम ठेवली आणि सरळ स्क्वेअर लेग सीमेच्या बाहेर पाठवला हा षटकार. 26 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक आक्रमक सुरुवात. जबरदस्त साहसी धाडसी बिबडेल ही सुरुवात म्हणावी लागेल. योगी पाटील नरेशच्या विरोधात ज्या धावा खरं तर पॉवर प्ले मध्ये बनायला हव्या होत्या त्यापेक्षा जास्त बनल्यात. कल्पेशचा विस्फोटक खेळ पाहायला मिळाला. झंझावत खेळ त्यानं सादर केला. 5 चेंडूंचा सामना करत असताना 22 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. त्यामध्ये 3 उत्तुंग षटकार आणि 1 चौकार आपण बघितला. पुन्हा एकदा जयदुर्गा क्रिकेट संघ GN11 ह्या नावानं सध्या मैदानामध्ये उतरलाय. मात्र थोडासा बॅकफुटला संघ गेला असं म्हणायला हरकत नाहीये. सुरुवात खरं तर अशाच प्रकारे राहिली होती. मिलिंदच्या विरोधात तब्बल 34 धावा पूर्ण केल्या होत्या सोमनाथनं. मात्र तदनंतर सचिनचा कमालीचा स्पेल आपण पाहिला. कमबॅक करणारं षटक होतं. 3 धावा खर्च करत असताना 2 खेळाडूंना त्यानं बाद केलं. त्यानंतर सचिनचा स्पेल ओव्हरऑल आपण पाहिला तर जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला होता. 3 फलंदाज त्याने आपल्या स्पेलमध्ये आउट केले होते. नवीन खेळाडू आता सुजल मैदानामध्ये गोलंदाज सुजल येतोय गोलंदाजी करण्यासाठी. एक युवा गोलंदाज आहे. मात्र चांगलं षटक त्याला टाकावं लागेल. किरवली विलेज एन कडनं आता तो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट न सामना करेल बॅटर. यावेळी पहिलाच बॉल ओव्हर पिच वर घेऊन सरळ वाईडिश लॉंग ऑन सीमेच्या बाहेर भिरकावून दिले. सीमा पार. मिलिंदच्या बॅटमधून हा षटकार. प्रत्येकी बॅटर आता आक्रमण करण्यास सुरुवात करतोय. बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल ते रेडी आहेत. हाय स्कोरिंग मैदान. काल आपण पाहिला भरपूर जास्त टोटल होत होती. पहिला सामना आपण जर आज विचार केला आजच्या दिवसामधील थोडासा लो स्कोरिंग होता. मात्र तदनंतर कमालीचं प्रदर्शन. जसजसं आपण पहिला अजय यांनी सांगितलं जसजशी सूर्याची किरण प्रखरतेने मैदानामध्ये येतील तसतसं मात्र वातावरण खुलं होईल. तसतसं बॅटर्स या मैदानावर स्कोर करतील आणि जरूर आता ते पाहायला देखील मिळालं. बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल. प्रत्येकी बॅटर तयार आहे मोठ्या फटक्यांसाठी. यावेळी इनसाइड आउट. ओव्हर कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जातोय. डीप मध्ये कव्हरला फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. सेन्सिबल क्रिकेट, क्लासिकल क्रिकेट आता म्हणावं लागेल. जिथे कमजोर चेंडू मिळतोय त्यावरती मोठा फटका येतोय आणि जिथे चांगला चेंडू येतोय त्यावरती सिंगल किंवा डबल्स घेतली जाते. 2 धावेने आता स्कोर पुढे सरकत असताना आपण पाहतोय धावफलकावरती 34 रन्स ऑन द बोर्ड. करंट रन रेटचा आपण विचार केला तर 25.50च्या सरासरीनं सध्या धावा जोडल्या जातात. बॅकफुटला जाऊन कट केला. वॉट अ शॉट. नेत्रदीपक डोळ्यांच्या कॅमेरामध्ये कैद करावा असा क्षण मैदानामध्ये आपण पाहिला. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा हा चौकार. क्लासिकल स्ट्रोक. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना टिपिकल पॉवर प्लेचा हा फटका आपण पाहतोय. हे पाहूया रिप्ले मध्ये. सुरुवातीला आपण पाहिले तर थोडेसे फ्रंटफुटला जात होते. त्यानंतर बॅकफुटला आले, जागा बनवली आणि कट केला थ्रू दी कव्हर पॉइंट्स. 4 रन. आणि काय कॅमेरा वर्क आहे. जबरदस्त बॉल फॉलो केला. पुन्हा एकदा आपण पाहूया एक डिफरंट अँगल आता आपल्याला पाहायला मिळतोय. कॉपी बुक स्टाईलला हा स्ट्रोक सजवला होता. गॅप शोधली होती फक्त नजाकत पाहायला मिळाली. हेच कार्य करावं लागत असं पॉवर प्ले मध्ये. तुम्हाला गॅप शोधता यायला हवी
आणि ते गॅप या ठिकाणी चांगल्या प्रकारे शोधत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38च्या आकड्यावरती. आता असं वाटू लागले सुरुवातीला 5 षटकांमध्ये 68 धावा फार मोठा धावांचा डोंगर आहे, मात्र आता ही बॅटिंग पाहिल्यानंतर असं वाटू लागले की 68 धावा फार कमी आहेत. ओ यावेळी बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर होते, मात्र त्यांच्या रीचच्या बाहेर हा बाउन्स होता. आय थिंक सूर्याची किरणं डोळ्यावरती आल्या असावीत, ज्याप्रमाणे आपण रिॲक्शन पाहिली हे पाहू शकता. मिलिंद अक्षरशः राग काढतोय की काय, त्याच्या विरोधात जी फलंदाजी झाली होती त्याचा आता प्रतिउत्तर तो देत असताना हे पाहू शकता. त्या क्षेत्ररक्षकानं प्रयत्नच केला नाही. आय थिंक सूर्याची किरणं आली असावी, सूर्यप्रकाश आला असावा डोळ्यांवर. 4 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या 4 धावेने 42 वर जाऊन पोहोचल्या. अवघड दुसरं षटक मार्गस्थ असताना टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलाय. स्क्वेअर कट, चेंडू सीमा पार, पॉइंट बॉडी लाईनच्या बाहेर हा चौकार. सलगचा हा तिसरा चौकार. वॉट बॅटिंग, सेन्सेशनल, सनसनाटी मैदानामध्ये आली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पाहूया आपण रिप्ले मध्ये. ओहो, स्वतःला जागा बनवली आहे. कॉपी बुक स्टाईल न वीरेंद्र सेहवागची आठवण झाली हा स्ट्रोक पाहिल्यानंतर. धावसंख्या 46. दुसरं षटक अजूनही मार्गस्थ कॅपिटलाइज केलेलं आहे. खूप जास्त धावा जमा केलेल्या आहेत पॉवर प्ले मध्ये. 68च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ओ यावेळी मात्र पहा क्लीन बोल्ड, फलंदाज होते बाद. चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला, असं वाटलं होतं की धावसंख्या धावफलकावरती 46 रन्स. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर उर्वरित आता 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 22 धाव्यांची गरज. हे पाहू शकता तुम्ही. उंबरडे संघाचे खेळाडू एन्जॉय करतायत, त्यांनाही आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. गावदेवी उंबरडे आणि त्यांच्या विरोधात गांधारी अशी लढत असेल यापुढची. असं वाटू लागले की आता सामना लवकर संपतो की काय, मात्र 1 विकेट मिळाली आहे. पहिला फलंदाज इथे बाद झाला. 46 धावसंख्येची भागीदारी, फार मोठी भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली. 3 षटकांमध्ये 22 ची गरज आहे. मिलिंद खर तर 21 धावसंख्येवरती बाद झाला. कमालीची बॅटिंग त्याने केली. काय जबरदस्त खेळ आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवरफुल बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळाली. खास करून कल्पेचं कौतुक करावं तेवढं कमी. आणि बाद होणारा फलंदाज मिलिंदने सुद्धा मात्र 21 धावांचं योगदान दिलं. त्याच्यानंतर फुलटॉसवर आलाय हा फटका. लॉंग ऑन वरती फिल्डर सज्ज आहे. ज्या विकेटची गरज होती तो विकेट इथे मात्र या ठिकाणी प्राप्त केलाय. आणि मात्र कल्पेच्या खेळीचा सुद्धा मात्र या ठिकाणी अंत होत असताना त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. आणि तो मात्र जबरदस्त झेल सुद्धा आपण पाहिलं लॉंग ऑनच्या दिशेने. कारण आपण जर पाहिलं 2 फलंदाजामध्ये एक जबरदस्त पार्टनरशिप पाहिली आपण. आणि दोन्ही सलामीवीरांना मात्र आता पाठीमागे जावं लागलं. कारण पहिल्यांदा मिलिंद बाद झाला 21 धावसंख्येवर, त्याच्यानंतर कल्पेश बाद झाला 22 धावसंख्येवर. आणि आता मात्र स्वप्नील आणि अमर हे नवोदित फलंदाज आता आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. आणि अजून धावांची जर आपण गरज जर पाहिली तर अजून 22 धावा जोडायच्या आहेत. आणि सोमनाथने पहिल्याच चेंडू इथं विकेटचं या ठिकाणी आपल्याला निकेश खुराक त्याला मिळाली. एक जबरदस्त प्रमुख गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. या ठिकाणी पाहू शकाल स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी शॉर्ट टर्नवरती चांगली फिल्डिंग, परंतु काय जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट पाहतोय आपण. अगदी चित्त्याची सप्लाई, रनाचा वेग तिथे अमरकडून पाहिला आपण. आणि 1 धाव तिथे मात्र कम्प्लीट होताना पाहतोय आपण. हे पाहू शकता आपण. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रॉपर कनेक्शन झालं नव्हतं. खरं तर
पहिल्या डावामध्ये सचिननं जी दुसरी ओव्हर टाकली होती कमबॅक करणारी, तशाच ओव्हरच्या आता इथून अपेक्षा असेल सोमनाथकडनं. आणि तसंच जर षटक आलं तर मी म्हणेल या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक आपण म्हणू शकतो कोलिवली संघाचं. हो नक्कीच, कारण अजून आपण जर विचार केला तर 21 धावांची मात्र गरज आहे आणि इथं सुद्धा मात्र तुम्ही जर चांगला खेळ प्रस्थापित केला तर या धावांचं संरक्षण होऊ शकतो या. आणि जर अशा रुक्तीने जर गोलंदाजी समीर जर घडत राहिली तर मात्र फलंदाज सुद्धा मात्र प्रेशर येऊ शकतो या. पाहू शकाल पंचांच्या वतीने लेग बायचा इशारा आता मात्र आपल्याला पाहायला मिळतो या. एक्स्ट्रा धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. धाबा कशा येतात हे महत्वाचं नाहीये, आता मात्र गुरवली पाडा संघासाठी धाबा येणं गरजेचं आहे आणि त्या धाबा मात्र या ठिकाणी थांबवावं लागतील, वाचवावं लागतील कुलेली टीमला. जरूर आता एकेका धावेला लाख मोलाची किंमत असेल मी म्हणेल या ठिकाणी टीम कोलिवलीच्या दृष्टिकोनातून. एक एक धाव त्यांना वाचवावी लागेल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर थोडेसे मिस्टेक करत होते मात्र शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि हेच ते कमबॅक करणारं षटक आहे का? त्याचं नव्हतं व्हायला टाइम लागत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. काय जबरदस्त टर्न ते ट्रिगन मात्र प्राप्त करतोय, अगदी या लेग ब्रेकचा अंदाज पाहायला मिळाला. हो पुन्हा त्या मात्र आणखी बागपुटा जाऊन मात्र कट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र ट्रॅबल झाला अगदी गली आणि शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. फिल्डर तिथे मात्र सज्ज आहेत, जबरदस्त या ठिकाणी कंदुशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत पाहिलं तर सोमनाथ चेंडू हाताळले 5 आणि फक्त 3 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेले आहेत आणि एक विकेट आय थिंक त्यामध्ये एक लेग बायची धाव सुद्धा पाहायला मिळते. काय सुंदर अचूक लेंथ त्याने मात्र त्या ठिकाणी मेंटेन केली आहे आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 2 गडी बाद 49 धाबा धावफलकावर. खूप चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळाले. ओ यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप, अमरच्या बॅट मधून क्लासिकल चौकार, विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न केला, थोडंसं बाहेर. जबरदस्त जबरदस्त फटका इथे मात्र पाहायला, कारण समीर आपण पाहिले की सरळ बॅटने धाबा येत नव्हतं या ओव्हरमध्ये आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अमरच्या वतीने करण्यात आला आणि 4 धाबा तिथे मात्र पाहायला मिळाला. 53 धाबा धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात आणि आता मात्र विजयासाठी चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धाबांची गरज आहे 15. जबरदस्त गोलंदाजी सोमनाथकडनं पाहायला मिळाली. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 15 धावांची गरज. 12 चेंडू 15ची गरज. जबरदस्त या ठिकाणी आपल्याला खेळ पाहायला मिळतो. पाण्याची सुविधा उपलब्ध करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकात आपण जर खेळ पाहिले तर भरपूर मागणं षटक केला आपण. तब्बल नरेशने 26 धाबा खर्च केला. दुसऱ्या षटकामध्ये सुजल आला, सुजलने 20 धाबा खर्च केला. परंतु सोमनाथचं कौतुक करावं लागेल. सोमनाथने पाहिलं तर अतिशय जबरदस्त बॅटिंग सुद्धा मात्र केली होती. 33 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं होतं आणि त्याचप्रमाणे गोलंदाजीमध्ये सुद्धा मात्र जबरदस्त कार्य. परंतु अजय या सोमनाथला कुठेतरी पहिल्या पॉवर प्ले किंवा दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये नक्कीच आणणं गरजेचं होतं आणि ही तुम्ही आकर्षक बाईक पाहू शकाल. या बाईकसाठी नक्कीच आम्ही पुन्हा एकदा अनाऊन्स करतो. या प्रत्येक धावेसाठी 1 पॉईंट आहे, एका विकेटसाठी 5 पॉईंट आहेत आणि या सर्व पॉईंट्स आम्ही या सेमीफायनलच्या मॅचपर्यंत ॲड करणार आहोत. सर्व संघाच्या कॅप्टनने मात्र ही गोष्ट नोंद करायची आहे. जरूर ही पाहतोय आपण या स्पर्धेचं खास आकर्षण. याचे पुरस्कर्ते आहेत आमचे आयोजक जगतशेठ पाटील, सरपंच साहेब ग्रामपंचायत इताडे किरवलीचे. यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला बाईक लाभली आहे, त्यांचे देखील आम्ही शतश आभार व्यक्त करतोय. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. सामन्याला कलाटी मिळाली आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण मिलिंद बाद झालाय, कल्पेश बाद झालाय. जे टॉप ऑर्डर मध्ये बॅटिंग करत होते, चांगली सलामी त्यांनी दिली होती, ते आता बाद झाल्यानंतर अमर आणि स्वप्नीलच्या खांद्यावरती जबाबदारी वाढली असं म्हणावं लागेल. रिकव्हर रन रेटचा विचार केला तर 7.50च्या सरासरीने 7.5च्या धावगतीने आता धावा जोडाव्या लागतील येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये. इथून आता कमबॅक करायचा असेल तर मी म्हणेल योगी ह्या 4थ्या षटकामध्ये दिघेशला किमान 2 फलंदाजांना बाद करावं लागेल. समीर पहा, जर फलंदाज जर बाद करता आला नाही तर त्याला नक्कीच धाबा सुद्धा मात्र वाचवावा लागतील, कारण जर दिघेशने जर कमी धाबा खर्च केला तर नक्कीच असं वाटतं की शेवटचे षटक सोमनाथच हाताळणार आहे. त्याच अनुषंगाने 4थ्या ओव्हरसाठी मात्र नवीन गोलंदाजाचा वापर केलाय कॅप्टनने आणि नक्कीच जर ते मात्र 4-5 जर धाबांचा षटक जर आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धाबा जोडणं सुद्धा मात्र कठीण होऊ शकतो. जरूर तोच प्लॅन आपल्याला पाहायला मिळतो आता मात्र. नक्कीच आणि त्याच रणनीतीने आता खेळ करावा लागेल. मात्र फलंदाजांच्या मनामध्ये काय असेल? संयमी खेळ करतील का? आक्रमण करण्याचा प्रयत्न, व्हॉट अ शॉट हॅमर्ड केलाय, फोर्सिंग स्ट्रोक, चेंडू लॉंग ऑफ सीमाच्या बाहेर, षटकार. आयोजक
थँक्यू डीजे. जबरदस्त फटका इथे मात्र पाहायला आपल्याला अगदी लॉंग ऑफच्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू मात्र गुल झाला. त्यानंतर पुन्हा आता हेलिकॉप्टर उडवलाय. जबरदस्त सेफ लँड होईल अगदी किरवली गावाच्या दिशेने. बॅक टू बॅक हा दुसरा विकेट षटकार आणि आता मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त 10 चेंडू मध्ये 3 धाब्यांची गरज. सामन्याचं चित्र खुलं केलंय पूर्णपणे. आता मॅचचं चित्र खुलं केलंय या 2 षटकाराने. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल होता, अक्षरशः खोदून काढावा लागले. जबरदस्त हेलिकॉप्टर स्ट्रोक. लगातारचा हा दुसरा षटकार. स्वप्नीलच्या बॅट मधून ह्या 2 षटकाराने मी म्हणेल सामन्याचं चित्र खुलं केलंय आणि सामना फिनिशही केला जातोय. लगातारचा तिसरा षटकार आणि ह्याच बरोबर इथे विजय मिळवलेला आहे. फार मोठा विजय म्हणावा लागेल. खूप चेंडू, जवळजवळ 9 चेंडू शिल्लक ठेवत या दोन्हीला मात्र आपण जर पाहिलं तर गुरुलीपाडा संघानं कुलुली संघाला पराभूत केलं. म्हणजे आपण म्हणजे समान समान कामगिरी पाहायला आपल्याला. कारण बेबी स्पोर्ट इताडे संघाच्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर कुलुली संघ नक्कीच जिंकला होता आणि आज मात्र नक्कीच या ठिकाणी गुरुलीपाडा संघाने मात्र जबरदस्त विजय संपादित केला. तुम्ही मॅच समरी पाहू शकाल. 7 गड्यांच्या मोबदल्यात 67 धाबा प्रथम कुलुली संघाने बॅटिंग करत असताना जोडल्या. त्यामध्ये सर्वाधिक धावसंख्या आपल्या सोमनाथच्या वतीने पाहायला मिळाल्या. त्यानंतर गुरुलीपाडा संघाने काय जबरदस्त आणि रिप्लाय दिला. अगदी 9 चेंडू राखत मात्र त्या धावांचा पाठलाग करत असताना 71 धाबा तिथे मात्र जोडल्या. आणि आपण देऊया या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने जबरदस्त स्पेल हाताळला. 2 षटकांच्या स्पेलमध्ये 13 धाबा खर्च केल्या आणि 3 विकेट्स प्राप्त केले आणि त्याचं नाव आहे गोलंदाज सचिन शेलार इज द मॅन ऑफ द मॅच. यापुढची मॅच तुम्ही पाहणार आहात विजय स्पोर्ट गांधारी आणि आई गावदेवी उंबाडे या 2 संघामध्ये आपण या ठिकाणी नक्कीच पाहणार आहोत. तर मी सचिनला विनंती करतो की आपण पुरस्कार घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी आणि कमबॅक करणारं षटक त्याच्याकडनं आपण पण पाहिलं. सुरुवात तर जबरदस्त कोलिवली संघाच्या वतीने पाहायला मिळाली, परंतु कुठेतरी सोमनाथ बाद झाल्यानंतर येणाऱ्या फलंदाजाने आज निराश केला आणि त्याचमुळे मात्र हा सामना गुरुलीपाडा संघाने जिंकला आणि या सामन्यातील हिरो ठरला आहे गोलंदाज सचिन शेलार. 3 विकेट्स त्याने प्राप्त केले, 2 षटकांचा स्पेल हाताळला. आणि आपण देऊया सामनावीराची ही ट्रॉफी. या स्पर्धेचे मुख्य आयोजक विद्यमान उपसरपंच सन्माननीय राकेशजी दिगाडकर यांच्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी वितरित करीत आहोत. जबरदस्त या ठिकाणी स्पेल आपण सचिनच्या वतीने पाहिलं. अभिनंदन सचिन, तुला नक्कीच पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि गावदेवी उंबाडे संघाला आता विनंती असेल की आपण फिल्डिंग सजवायला हरकत नाहीये, कारण टॉस जिंकला आहे विजय स्पोर्ट गांधारी संघानं आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला.